आपल्याबरोबर सचिनजी अहिर आहेत. सर, एक पोस्टर तुम्ही आज हाऊसमध्ये घेऊन आलेले आहात. कसलं पोस्टर आहे आणि नेमका आक्षेप काय? आणि काल काय झालं, म्हणजे आम्हाला हे विषय काढायचं नव्हतं. काल तुम्ही बघितलं असेल की एवढं जनसमुदाय पूर्ण मुंबईतला आलं. मी आझाद मैदानाला होतो, लाखोच्या लोकांनी स्वतःहून आले, कोणी भाड्याने आणले नाही. असं असताना मी ज्यावेळी जात होतो त्यावेळी बॅनर आशिष शेलारांचे, जयशांचे लागले, त्याच्याबद्दल पण वाद नाही. पण त्यात भारतीय जनता पार्टीच्या नावाने बॅनर लावावं, त्यांनी BCSI लावले असते किंवा खजिनदार म्हणून लावले असते तर आनंद झाला असता, काहीच हरकत नाही. दुसरी शोकांतिका अशी आहे की मला आठवते 2007च्या याला एअरपोर्टवरून आणणारा मी आणि जितेंद्र आव्हाड, आम्हाला पवार साहेबांनी जबाबदारी दिली, पूर्ण टीमला आम्ही आणलं होतं. 12 तास लागले होते. त्यावेळी आम्ही बस कुठची वापरली? मुंबई दर्शन BSTची बस. मला आजही आवर्जून सांगायला उत्तम खोबराकडे ना रात्री उठून ती बस तयार करून आपण घेतली आणि मग एका इव्हेंट कंपनीला पण करण्याचं काम केलं. आज बघतो तो गुजरातवरून बस मागवत आहेत. म्हणजे ही एवढं महाराष्ट्राची वेळोवेळी अपमान, महाराष्ट्राला असं दाखवायचं का बा नाही आम्ही आहोत त्याच्यावरती. आणि आज तर कर झालं का विधानसभा परिसरामध्ये ज्यावेळी आम्ही आता आलो तर प्लेयर येत आहेत, मुंबईची टीम इकडे येत आहेत, आम्हाला आनंद आहे, एक हर्ष आहे. आपण त्यांची उंचीवरती ठेवायची का आपली? आज पोस्टर्समध्ये बघा स्वागत कोणाचे दिसतंय? टीम इंडियाचे स्वागत, फोटो यांचे. माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचा मान आणि सन्मान असलंच पाहिजे. पण आज त्याचा दर्जा क्रिकेट टीमचा हे आपल्या सर्वांवरती त्या क्षेत्रातलं आहे. खाली त्यांनी नावं लिहिली असती तरी चालली असते, पण कुठेही टीम इंडियाचा साधा फोटो नाही. म्हणजे कोणाचं स्वागत होतं हेही माहीत नाही. जे आले त्यांना तरी दिसलं पाहिजे का आमच्या या स्वागतासाठी लावलेलं आहे. ही खंत आहे, ही आम्ही व्यक्त करण्याचं काम केलं. राजकारणात, खेळात राजकारण आलं की नेहमी खेळ हा डगमगतो, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आज हे जे काही विधिमंडळामध्ये 4 खेळाडू येणार आहेत त्याचे जे स्वागत केलं जाते त्यामध्ये देखील राजकारण केलं जातंय का? मग श्रेयवाद घेतला जातो का? नाही, अजिबात नाही. त्याच्यात तो विषयच नव्हता. कारण आम्ही सर्वांनी मिळून घेऊन अभिनंदनचा ठराव केला. ते आले तर त्याचा आनंदच आहे आणि अभिमानच आहे. पण तुम्ही अशा प्रकारे या सर्व गोष्टी करून घेऊन नेमकं तुम्ही कोणाला आकर्षित करायला बघताय आणि त्यात तुम्ही राजकारण आणतायत का? ही खंत जी आहे ही आपल्या माध्यमातून जनतेसमोर मांडण्याचा यासाठी प्रयत्न होतो की बघा काय चाललेलं आहे. आज आता विधान परिषदेचं देखील आता 12 उमेदवार आहेत, 11 जागा आहेत. कुठे ना कुठे मतांची तडजोड केली जाणार आहे. काल फडणवीसांनी घोडेबाजाराचा आरोप केलेला आहे. तर कोण मागे घेणार आहे का? मला आता 3 वयापर्यंत आपण थांबलं पाहिजे, त्यातून काही गोष्टी स्पष्ट होईल. पण एक गोष्ट स्पष्ट आहे की आम्ही आमच्या पक्षाच्या माध्यमातून कुठचीही घोडेबाजारी आम्ही करणार नाही. अनेक अपक्ष आहेत, त्यांना आम्ही साकडं संवाद आम्ही ठेवतोय. अनेक जे त्यांचे महायुतीतले मित्रपक्ष आहेत उद्या आमचेही विकास कामासाठी होऊ शकतात त्यांच्याशी आहेत. आणि विशेषतः तुम्ही जर पाहिलं असेल की काँग्रेस पक्षाचे उमेदवार सोडल्यानंतर जयंत पाटील आणि मिलिंद नार्वेकरजी यांच्या सर्व लोकांशी एक वेगळा संबंध राहिलेले आहेत आणि त्यांच्या कामाच्याबद्दल पण एक वेगळी कसोटी राहिली आणि म्हणून त्याचा फायदा निश्चितपणे आम्हाला होईल. शेवटचा प्रश्न, एक योजना महाराष्ट्रामध्ये एक असते, लाडकी बहीण योजना. ही योजना ज्यावेळी दिली जाते किंवा ज्यावेळीचे फॉर्म भरले जाते त्या फॉर्मवर काही नेत्यांचे फोटो आहेत, मग त्यामध्ये मुख्यमंत्री असतील इतर. तर अशा प्रकारे सरकारी योजनांच्या फॉर्मवर नेत्यांचे फोटो असणं कितपत योग्य? हा प्रयोग केंद्र सरकारने पण वेगवेगळे योजना आणून करण्याचं काम केलं, डाटा कलेक्ट करण्याची भूमिका घेतली जेणेकरून ते निवडणुकीला वापरतील. हे आता लोकांना काय एवढी दूधकोळी लोक राहिली नाही, त्यांना सर्व हे कळून आहेत की बा आमचा वापर कसं केला जातोय. काल 42 मोर्चे आलेत आझाद मैदानवरती. त्यात सर्वात महत्त्वाचं आणि मोर्चा जे आम्हाला जे एकदम वाईट वाटलं की व तिकडे असलेले अंगणवाडीतले सेवक, परिचारक काय होते, 3,000 रुपये मानधन देऊन त्या परिचारकांना तिकडे काम 8-8, 12-12 तास केलं जातं. त्यांचं म्हणणं आम्हाला किमान वेतन तरी द्या. म्हणजे एका बाजूला तुम्ही काम करणाऱ्या लोकांना पैसे देत नाही आणि तुम्ही 1,500 रुपयाचा फक्त लालूच दाखवून 1,500 रुपये हातात देऊन तुम्हाला असं वाटत असेल की हे मतदार हे आमच्याकडे वळतील, तर असे काही मतदार पण दूधकळे नाही. म्हणून यांनी कितीही प्रचार प्रसार अशा फॉर्मवरती केलं तरी देखील लोक हे बघतायत. आणि आता तर दुसरं झालं की दलाल लोक पुढे आलेले आहेत. काही तर अधिकारी तुम्ही बघितलं खोसडून घुसून खिशात पैसे देऊन अर्ज भरताना पाहायला मिळत आहेत. ही दुर्दैवी आहे. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामन सचिन शिंदेसह अक्षय भाटकर, ABP माझा, मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.